श्रीरामलल्लाच्या मंदिरावर फडकलेला धर्मध्वज म्हणजे भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा ध्वज आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामराज्याचा संकल्प अधोरेखित केला। ते काल अयोध्येत राममंदिराच्या ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते। हा ध्वज सत्यमेव जयतेचा आवाज ठरेल, प्रभू श्रीरामाची प्रेरणा मानव जातीपर्यंत पोहोचवेल, तसंच कर्म, कर्तव्य आणि संकल्पांची वेळोवेळी आठवण करून देईल असं मोदी म्हणाले। ये धर्म ध्वजा केवल एक ध्वजा नहीं, ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है। इसका भगवा रंग, इस पर रचित सूर्यवंश की ख्याति, वर्णित ओम शब्द और अंकित कोविदार वृक्ष राम राज्य की कीर्ति को प्रतिरूपित करता है। ये ध्वज संकल्प है, ये ध्वज सफलता है, ये ध्वज संघर्ष से सृजन की गाथा है, ये ध्वज सदियों से चले आ रहे स्वप्नों का साकार स्वरूप है। दोन 2047 पर्यंत भारताला विकसित करण्यासह समाजाला सक्षम बनवायचं असेल तर आपल्याला स्वतःमधील राम जागृत केला पाहिजे अशी जाणीव पंतप्रधानांनी यावेळी करून दिली। रामत्वाला नाकारणं ही गुलामगिरीची मानसिकता असं सांगत येत्या 10 वर्षात भारताला मेकॉलेच्या गुलामीच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त करणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला। यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संपूर्ण जगाच्या शांती आणि प्रगतीसाठी आधारभूत ठरणाऱ्या भारतवर्षाच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं। रामराज्याच्या आदर्शांचं द्योतक असणाऱ्या या ध्वजाचं आरोहण म्हणजे एका नव्या युगाचा प्रारंभ असल्याची भावना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी काल हरियाणामध्ये कुरुक्षेत्राच्या दौऱ्यावर होते।